नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहतोय, जे तुम्हाला आपल्या येत्या एमपीएससीच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवा आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपला चॅनल शेअर करा, सबस्क्राईबही करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेक्चर संपूर्ण पहा, एकही प्रश्न या लेक्चरमधला स्किप करू नका. ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजेच 4 ऑगस्ट 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, आंतरराष्ट्रीय घुबड जागरूकता दिन कधी साजरा केला जातो असा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक बी, 4 ऑगस्ट या दिवशी. महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. 4 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय घुबड जागरूकता दिन असतो. या दिवसाचा मुख्य हेतू म्हणजे घुबडांच्या संवर्धनासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं असा आहे. आणि 4 ऑगस्ट दिवशी इंटरनॅशनल क्लाउडेड लेपर्ड डे देखील असतो. क्लाउडेड लेपर्ड म्हणजे ढगाळ बिबट्या, जो सध्या असुरक्षित प्रजाती आहे. ओके, आणि या दिवशी लोकांमध्ये ढगाळ बिबट्याच्या संवर्धनाची गरज आणि त्याचं महत्त्व पटवून दिलं जात असतं. यासाठी हा दिवस पाळला जातो. पुढील प्रश्न पहा. प्रश्न दुसरा, सर्वोच्च न्यायालय दुरुस्ती विधेयक 2026 नुसार सर्वोच्च न्यायालयातील मंजूर न्यायाधीशांची एकूण संख्या किती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 38 इतकी. महत्वाचे पॉइंट्स पहा. 3 ऑगस्ट 2026 रोजी लोकसभेने सर्वोच्च न्यायालय दुरुस्ती विधेयक 2026 हे मंजूर केलेलं आहे. आणि आता सर्वोच्च न्यायालयामध्ये एकूण 38 न्यायाधीश असतील आणि यामध्ये न्यायाधीशांचाही समावेश आहे. आणि या आधी ही संख्या 34 इतकी होती, हे लक्षात ठेवा. आणि भारतीय संविधानातील कलम 124 नुसार सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केली जाते आणि त्याची रचनाही त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि संसदेला कायद्याद्वारे न्यायाधीशांची संख्या वाढवण्याचा अधिकार आहे, फक्त संसदेला. आणि केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी हे विधेयक लोकसभेमध्ये मांडले, हे लक्षात ठेवा. आणि मे 2026 मध्ये राष्ट्रपतींनी अध्यादेश काढून न्यायाधीशांची संख्या 33 वरून 37 केली होती. पुढील प्रश्न पहा. प्रश्न तिसरा, 3 ऑगस्ट 2026 रोजी इराणमधील भारताचे पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, विश्वेश नेगी असं त्यांचं नाव आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. 3 ऑगस्ट 2026 रोजी विश्वेश नेगी यांची इराणमधील भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि विश्वेश नेगी हे 2002 बॅचचे IFS अधिकारी आहेत आणि सध्या परराष्ट्र मंत्रालयात संयुक्त सचिव आहेत ते. आणि भारताचा दूतावास इराणच्या राजधानी तेहरानमध्ये आहे. आणि तेहरान ही देशातील सगळ्यात मोठी प्रशासकीय नगरी आहे तिथली. आणि भारतीय परराष्ट्र सेवा 1946 मध्ये स्थापन झालेली आहे. आणि ही देशातील केंद्रीय नागरी सेवांपैकी एक आहे भारतातील. आणि भारत आणि इराण दोन्ही देशांमध्ये नवी दिल्ली आणि तेहरानमध्ये दूतावास आहेत. पुढील प्रश्न पहा. प्रश्न चौथा, 1 ऑगस्ट 2026 रोजी भारतीय नौदलाने कोणते 5वे आणि अंतिम डायव्हिंग सपोर्ट क्राफ्टचे जलावरण केलेले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, DSC A24 असं नाव आहे त्याचं. महत्वाचे पॉइंट्स पहा. भारतीय नौदलाने 1 ऑगस्ट 2026 रोजी DSC A24 हे जहाज पाण्यात उतरवलंय. आणि हे प्रकल्पातलं 5वं आणि शेवटचं डायव्हिंग सपोर्ट क्राफ्ट आहे. कोलकात्यातल्या टीटागड रेल सिस्टीम लिमिटेड शिपयार्डने DSC A24चं जलावरण केलेलं आहे, इथे झालेला आहे. आणि या प्रकल्पाचा करार जो आहे तो 12 फेब्रुवारी 2021 लाच झाला होता. आणि डायव्हिंग सपोर्ट क्राफ्ट पाण्याखाली तपासणी, दुरुस्ती आणि बचाव यांसाठी काम करते. आणि ही जहाजं मुख्यत्वे किनारी आणि बंदर परिसरामध्ये तैनात केली जातात. आणि DSC A24 मध्ये
कॅटरमॅन कॅटमरॅन प्रणाली हुल रचना आहे, त्यामुळे जहाजाला जबरदस्त स्थिरता आणि मोठं डेक मिळतं. ठीक आहे. आणि हा प्रकल्प आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया या उपक्रमांशी जोडलेला आहे. आणि DSCA-24चं जलावरण श्रीमती कमल सिंह यांच्या हस्ते पार पडलेला आहे. एक मिनिट. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 5वा. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026च्या पदक तालिकेमध्ये भारत कोणत्या स्थानावरती आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. भारत 4थ्या स्थानावरती आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 भारताने या स्पर्धेमध्ये एकूण 39 पदके जिंकलेली आहेत. त्यामध्ये 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 9 कांस्य पदकांचा समावेश होतो. आणि भारत पदतालिकेत 4थ्या स्थानावरती राहिलाय. आणि स्कॉटलंडनेही 13 सुवर्ण पदकं मिळवलीत आणि ते 5व्या स्थानावरती आहेत. भारताने सुवर्ण पदकांच्या संख्येमध्ये स्कॉटलंडची बरोबरी केलेली आहे आणि रौप्य पदकांमुळे भारत 4थ्या स्थानावरती पोहोचलाय. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 6वा. महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026 नुसार पुनरावृत्तीने बेकायदेशीर धर्मांतर केल्यास कमाल किती कारावासाची शिक्षा यामध्ये करण्यात आलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 7 वर्षांची शिक्षा होणार आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. 30 जुलै 2026 रोजी राजपत्रामध्ये या कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध झालेली आहे. फसवणूक, दबाव, लालच किंवा विवाहाचं खोटं आश्वासन देऊन धर्मांतर करणं आता गुन्हा ठरतो. अशा प्रकरणामध्ये कमाल 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. गुन्हा परत केल्यास 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि कमाल 7 लाख रुपये दंड ठोठावला जाऊ शकतो अशी शिक्षा आहे. आणि धर्मांतर करायचं असल्यास 60 दिवस आधी जिल्हाधिकाऱ्यांना कळवणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे इथून पुढे. आणि धर्मांतर झाल्यास 21 दिवसांच्या आत घोषणापत्र सादर करणं देखील बंधनकारक करण्यात आलेलं आहे. हे पॉइंट लक्षात ठेवा. स्वेच्छेने आणि स्वतःच्या इच्छेने धर्मांतर करणाऱ्यांना हा कायदा लागू होत नाही असं राज्य सरकारनं स्पष्ट केलंय. आणि महाराष्ट्र हा कायदा लागू करणाऱ्या काही राज्यांपैकी एक ठरतो यामुळे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 7वा. TRAI ने 3 ऑगस्ट 2026 रोजी सुधारित माय कॉल ॲप कोणत्या उद्देशाने सुरू केलेला आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. दूरध्वनीवरील आवाजाच्या गुणवत्तेचं मूल्यांकन करण्यासाठी माय कॉल हे ॲप आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. TRAI ने 3 ऑगस्ट 2026 रोजी सुधारित माय कॉल ॲप लॉन्च केलेला आहे. माय कॉल हे व्हॉइस कॉल क्वालिटी फीडबॅक ॲप आहे. म्हणजेच कॉल झाल्यावरती त्यावरती दर्जा रेट करू शकता आणि कॉल संपला की 1 ते 5 रेटिंग आपण यामध्ये देऊ शकतो. कॉल ड्रॉप, इको, ऑडिट, डिले, क्रॉस कनेक्शन्स, व्हॉइस ब्रेकिंग, वन वे ऑडिओ, डिले कॉल कनेक्शन अशा तक्रारी माय कॉल मध्ये थेट नोंदवता येतात. आणि हा अभिप्राय TRAI म्हणजेच टेलिकॉम सर्व्हिसेस प्रोव्हायडर्स कडे पोहोचतो. आणि TRAI ची स्थापना म्हणजेच टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया ऍक्ट 1997 अंतर्गत झाली आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 8वा. 2026च्या BWF तैपेई ओपन सुपर 300 महिला एकेरी विजेतेपद कोणी जिंकलं आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. तन्वी शर्मा हिने. महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. तन्वी शर्माने BWF तैपेई ओपन सुपर 300 मध्ये महिला एकेरी विजेतेपद पटकावलेला आहे. स्पर्धा तैपेई तैवानमध्ये झाली आणि तन्वी ही पंजाबमधून येते. तन्वीचा हा पहिला BWF वर्ल्ड टूर किताब होता आणि तैपेई ओपन इतिहासातील सर्वात युवा विजेती ठरली आहे ती. आणि विजेतेपद घेताना तिचं वय जे आहे ते 17 वर्ष इतकं होतं. आणि तै ज्यू इन यांचा सर्वात युवा
विजेतीचा विक्रम तिने मोडलेला आहे. नाव थोडं वेगळं आहे, लक्षात ठेवा. आणि 2008 नंतर तैपई ओपन महिला एकेरी जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू म्हणजे तन्वी आहे. आणि सायना नेहवालने ही स्पर्धा 2008 मध्ये हा किताब जिंकला होता आणि त्यानंतर तन्वीने तो जिंकलेला आहे. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 9. युनिफाईड पेन्शन स्कीम UPS ही कोणत्या योजनेअंतर्गत उपलब्ध असलेली पेन्शन सुविधा आहे? योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक A, राष्ट्रीय पेन्शन प्रणाली, नॅशनल पेन्शन सिस्टीम, NPS. महत्वाचे पॉइंट्स पहा प्रश्नाचे. युनिफाईड पेन्शन स्कीम ही नॅशनल पेन्शन सिस्टीम मधील एक योजना आहे, स्वतंत्र नाहीये. आणि UPSची अधिसूचना 24 जानेवारी 2025 रोजी झाली आहे आणि UPS 1 एप्रिल 2025 पासून लागू झालेली आहे. आणि UPS मध्ये वन टाइम वन वे स्विच सुविधा आहे, म्हणजेच UPS मधून NPS मध्ये परत जाता येते अशी यामध्ये सुविधा आहे. आणि UPS निवडणाऱ्यांची संख्या जुलै 2026 मध्ये 1,18,195 इतकी झाली आहे. आणि UPSची माहिती 3 ऑगस्ट 2026 रोजी लोकसभेमध्ये निर्मला सीतारामन यांनी मांडली आहे. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 10. 4 ते 5 ऑगस्ट 2026 रोजी ब्रिक्स अँटी करप्शन वर्किंग ग्रुप ची दुसरी बैठक कुठे आयोजित केली जाणार आहे? योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक B, हैदराबाद येथे. महत्वाचे पॉइंट्स पहा. ब्रिक्स अँटी करप्शन वर्किंग ग्रुपची दुसरी बैठक 4 ते 5 ऑगस्ट 2026 रोजी होणार आहे. या बैठकीचं आयोजन हैदराबाद, तेलंगणा येथे होत आहे. ही बैठक जी आहे ते डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग घेत आहे. आणि ब्रिक्स एक्सपर्ट नेटवर्क ऑन ॲसेट रिकव्हरीची ही दुसरी बैठक देखील याच वेळी होणार आहे. आणि अँटी करप्शन वर्किंग ग्रुप भ्रष्टाचार विरोधात सहकार्य वाढवण्याचं काम करते. ॲसेट रिकव्हरी म्हणजे बेकायदेशीर संपत्ती शोधणं, जप्त करणं, परत मिळवणं. आणि बैठकीमध्ये देशोदेशी भ्रष्टाचारावरती चर्चा होणार आहे. आणि या इव्हेंटचं शीर्षक आहे एथिकल गव्हर्नन्स थ्रू इनोव्हेशन अँड टेक ड्रायव्हन सिस्टीम. शीर्षक लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 11. एक्सरसाइज रोटर क्लॅप 3 चं आयोजन कुठे करण्यात येणार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, पोखरण फील्ड फायरिंग रेंज, राजस्थान येथे. रोटर क्लॅप 3 नामक सराव 1 ते 2 ऑगस्ट 2026 रोजी झालेला आहे. आणि हा सराव पोखरण फील्ड फायरिंग रेंज, जैसलमेर, राजस्थान येथे झाला आहे. आणि भारतीय हवाई दलाने हा सराव आयोजित केला होता. आणि रोटर क्लॅप 3 ही या सरावाची मालिकेची ही तिसरी आवृत्ती होती. आणि यावेळी काउंटर अनमॅन्ड एरियल सिस्टीम, काउंटर UAS या विषयावरती भर दिला गेला. आणि रॉकेट फायरिंग सराव केला. ड्रोन विरोधात कारवायाही प्रत्यक्ष करण्यात आल्या या दरम्यान. आणि काउंटर UAS म्हणजे ड्रोन शोधणं, त्यांना ओळखणं आणि मागे लागणं आणि नष्ट करणं असा अर्थ होतो त्याचा. ठीक आहे. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 12 आणि आजचा शेवटचा प्रश्न. 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये इतिहासातील सर्वात वयोवृद्ध सुवर्ण पदक विजेती कोण ठरली आहे? योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक D, लुईस हॉस्किन्स असं त्यांचं नाव आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. लुईस हॉस्किन्स यांनी 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवले. त्या ऑस्ट्रेलियाच्या पॅरा बाउल्स खेळाडू आहेत, लक्षात ठेवा पहिला पॉइंट. आणि पदक जिंकताना त्यांचं वय जे आहे ते 76 वर्ष इतकं होतं. आणि इतकं वय असताना इतिहासामध्ये सुवर्ण पदक जिंकणारा त्या वयोवृद्ध खेळाडू यामुळे ठरले आहेत. त्यांनी जॉर्ज मिलर यांचा विक्रम मोडलाय. जॉर्ज मिलर यांनी 2022 बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये 75 वर्षांच्या असताना सुवर्ण पदक मिळवले होते. ठीक आहे. तर आजचे आपले 4 ऑगस्ट 2026 डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर शेवटपर्यंत पहा ही एकच विनंती आहे. आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल त्याबद्दल थँक्यू सो मच.